हे 5 पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचीही युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते आणि तुम्हालाही गाऊट हा संधिवात होऊ शकतो. नंबर 1, जास्त प्युरिन असलेले अन्न घटक. जेव्हा शरीरामध्ये प्युरिनचे ब्रेकडाऊन होते तेव्हा तिथे युरिक ऍसिडची निर्मिती होत असते. त्यामुळे जास्त प्युरिन असलेले अन्न घटक आहेत, त्याच्यामध्ये मटण असेल, चिकन असेल, मासे असतील, हे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर तिथे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते. त्यामुळे शक्यतो रेड मीट असेल, ऑर्गन मीट असेल किंवा काही ठराविक विशिष्ट प्रकारचे मासे असतील, हे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अवॉइड करायचे आहे. नंबर 2, कडधान्ये. राजमा, चणे, मसूर इत्यादी सारखे कडधान्य तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्यास तिथे तुमची युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते. हे सगळे हाय प्रोटीन डाएट आहेत, त्यामुळे तिथे प्युरिनचा लोड वाढू शकतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही बाहेरून एक्स्ट्रा प्रोटीन सप्लिमेंट जास्त प्रमाणामध्ये घेत असाल तर तिथेही तुमची युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त असते. नंबर 3, साखरयुक्त पदार्थ. याच्यामध्ये विशेषतः कोल्ड्रिंक आणि पॅकेज्ड ज्यूसचा समावेश असतो, कारण याच्यामध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणामध्ये असते आणि फ्रुक्टोज आपल्या शरीरातील युरिक ऍसिडची लेवल वाढवत असतात. त्यामुळे साखर असलेले जास्त पदार्थ खायचे नाहीत. बाहेरचे फास्ट फूड किंवा जंक फूड जास्त प्रमाणामध्ये अजिबात खायचे नाही. नंबर 4, अल्कोहोल. बियर सर्वात जास्त हार्मफुल घटक आहे, ज्याने युरिक ऍसिडची लेवल फास्ट वाढत असते. शिवाय इतरही मद्याचे प्रकार आहेत, त्यानेही युरिक ऍसिड जास्त वाढत असते. त्यामुळे बियर असेल किंवा दुसरे कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल असेल, याचे सेवन तात्काळ बंद करायचे आहे. नंबर 5, काही भाज्या. यामध्ये मशरूम, फ्लॉवर आणि पालक या भाज्या जर जास्त प्रमाणात खाल्ल्या तर तिथे युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते. जास्त प्रोटीन आणि कमी प्रमाणात पाण्याचा इंटेक हे मुख्य कारण आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला युरिक ऍसिडचा धोका जास्त वाढू शकतो. लक्षात ठेवा, हाय प्रोटीन, हाय प्युरिन आणि साखर हे 3 घटक तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडची लेवल वाढवणार आहेत. त्यामुळे वरील सगळे घटक तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये सेवन करायचे आहेत. अति प्रमाणात सेवन केले तरच तुमची युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते. याबद्दल तुम्हाला काहीही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला युरिक ऍसिड हा मेसेज करा, मी तुम्हाला त्यावर योग्य ते मार्गदर्शन करेन.